आकाशवाणी सांगली केंद्र. राजा रवी वर्मा. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित 13 भागात नभोनाट्य रूपांतर सादर करत आहोत. आज त्याचा 3रा भाग. नभोनाट्य रूपांतर माधुरी आठवले. सादर करते शशी पटवर्धन. राजा रवी वर्मा. आमच्या रंगशाळेतली रंगपेटी आम्ही तुम्हाला भेट देत आहोत. काय महाराज? होय, आता तुम्हाला रंग तयार करत बसण्याची जरुरी नाही. आम्हाला कौतुक वाटतं ते तुमच्या आत्मविश्वासाचं. महाराज, होय, कलावंताजवळ केवळ ज्ञान असून भागत नाही, त्याच्याजवळ आत्मविश्वास असावा लागतो. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा की त्रिवेंद्रमची छत्रचाम्र त्यापुढे फिकी पडावी. त्रिवेंद्रमचे महाराज आणि महाराणी रवी वर्म्यावर बेहद्द खुश झाले होते. त्याचं कलासक्त मन, बेजोड चित्रकारी, उमद व्यक्तिमत्व आणि सरळ स्वभाव दोघांच्याही मनात ठसला होता. त्यांच्या प्रेमळ आश्रयाखाली रवी वर्म्याच्या रंगरेषांना नवे नवे धुमारे फुटत राहिले. राजा रवी वर्मा. सरकार सरकार, महाराणी रंगशाळेत येत आहेत. असं? अरे वा, भाग्यच म्हणायचं. कोच्चू, कसं काय चाललंय तुमचं काम? अगदी उत्तम. वंदन करतो मातोश्री महाराणी. शतायुषी व्हा. आमच्या आशीर्वादात सामर्थ्य किती आहे कुणास ठाऊक, पण अंतरीची तीव्र इच्छा आहे की तुमची कीर्ती दिगंतरात पोचो. महाराणी, महाराणी सरकार, आपले आभार कोणत्या शब्दात मानावेत कळत नाही मला. मी काही शब्दप्रभू नाही आहे. शब्दांचे नसाल, पण चित्रकलेतले तुम्ही महाकवीच आहात. महाराणी सरकार, अं? आम्ही एक गोष्ट बोलू? किती वेळा सांगायचं रवी वर्मा, तुम्ही आम्हाला मुलासारखे. आईजवळ मुलाला कसला संकोच. खुल्या दिलानं बोला. महाराजांनी आमच्या रंगशाळेत परदेशाहून मागवलेल्या कलर ट्यूब्स ठेवल्या आहेत. अप्रतिम नक्षीकाम असलेले कमळाच्या आकाराचे चांदीचे रंगतबक आमच्यासाठी खास करून घेतलेले आहेत. किती सुंदर कागद आहेत. काय नाही, पण एकच इच्छा अपुरी आहे. अवश्य सांगा, त्वरित पुरी करू. आपण वचन देतात महाराणी? सांगून तर पहा. महाराणी सरकार, अं? आता पोर्ट्रेट करावं म्हणतोय. पहिले चित्र आई अन्नपूर्णा देवीचं करायचंय असं ठरवलंय मी, आणि म्हणून आपलं चित्र काढायचंय. वचनाला तर जागलंच पाहिजे. आम्ही देवदर्शन करून येताना रंगशाळेत येतोच. दुपारचा वेळ उद्यापासून तुम्हाला देऊ आम्ही. ईश्वराचे लाख लाख आभार आहेत.
सरकार, रामय्या, आपण रपेटीला गेला होतात ना, तेव्हा महाराज आणि महाराणी रंगशाळेत येऊन गेले. महाराणींचं चित्र पाहून खुश झाले. अरे अरे मूर्खा, तू चित्र कोपऱ्यात पडद्यामागे नीट झाकून ठेवलं नव्हतंस हा? तुम्ही सांगितलं होतं ना, अगदी तसं पक्क्या बंदोबस्तात ठेवलं होतं सरकार. मग महाराजांना ते दिसलं कसं? तुम्ही तरी कमाल करता सरकार. अहो, महाराणींचं चित्र, महाराणी दस्तूर खुद्द खाशा स्वारींच्या बरोबर, मग चित्र झाकून राहील? कमाल आहे सरकार, नवरा बायकोत काहीतरी गुपित राहतं का? आता तुम्हाला काय कळणार म्हणा हा तिढा. म्हणजे तुम्ही अजून त्या प्रांतात नवखे आहात, हं, पण आता फार दिवस नाही हो लागणार. हा, म्हणजे महाराज महाराणीला रंगशाळेत म्हणाले, काय? माणसाची निवड त्याच्या रूपावरून करायची नसते, गुणावरून करायची असते. हे आता तरी पटलं? रवी वर्मा सावळ्या रूपाचे म्हणून तुमच्या बहिणीसाठी ते तुम्हाला पसंत नव्हते, नाही? पण कृष्ण नव्हता सावळा? बरं, तुमची बहीण अगदी राजघराण्यातली आहे म्हणून रूपवान आहे थोडीच. आता तरी पटलं? आहे बहिणीसाठी वर पसंत? कोण? छान. अजून कोणच का? महाराणींच्या धाकट्या भगिनी, मावेली किरा संस्थांच्या राजकन्या, फार बुद्धिमान, असं महाराज म्हणत होते. चल, आम्हाला रपेटीला जायला उशीर होतोय. घोडा तयार आहे? आजच किलीमानूरला पत्र रवाना झालंय. रामय्या, आज तिकडून होकार आला की सगळ्या संस्थानिकांना आमंत्रण जातील. 15 दिवस लग्न सोहळा गाजेल. पक्वानांच्या पंक्ती झडतील. हत्तीवरून वरात निघेल. रात्रभर शोभेचं दारूकाम चालेल. महिनाभरात वस्त्राभरणांची खरेदी सुरू होईल. त्यासाठी जवाहिरे विणकरांचा राबता सुरू होईल राजवाड्यावर. आमचे रवी वर्मा सरकार मावेली किराचे जावई होणार. रामय्या. रवी वर्मा आणि महाराणींची बहीण पुरुतार्थी यांचा विवाह शाही थाटात पार पडला. रवी वर्मा आई वडिलांना, मामा कमला यांना भेटण्यासाठी किलीमानूरला आला. काही दिवस उलटले. आता पत्नीच्या घरी म्हणजे माविलिकिरा इथं निघण्याचा दिवस उजाडला. सगळ्यांचा निरोप घेताना रवी वर्म्याचं अंतःकरण जड झालं होतं. कोच्चू, अरे पाचन, वाड्यावर एवढी गडबड चाललीये आणि तुम्ही इथे एकटे? नाही म्हणजे किलीमानूरहून तुम्ही आता निघणार आणि असं एकटं एकटं तुटक का राहता असं? पाचन, सरकार, कुणाचं ध्यान चाललंय? नाही, आहेत म्हटलं वाड्यात, बोलावू? पण भेट नाही. अहो, मावेलिकिरांच्या राजघराण्याचे रीतिरिवाज, देवधर्म फार कडक. ते सगळं उरकल्याशिवाय. नाही पाचन, आम्ही रंगून गेलो ते त्रिवेंद्रमच्या आठवणीत. कोणत्या? महाराज तिरुवलम, महाराणी लक्ष्मीदेवी, हम्म, वाड्यावरचे दास दासी आणि आमचा रामय्या. सर्वांनीच आम्हाला इतकं भरभरून दिलंय. छान. म्हणजे आमची आठवण विसरला म्हणा की. पाचन, बाकी आम्ही तुमचे कोण म्हणा. जाऊ द्या. आता मावेलिकिराला तुमचं स्वतःचं घर असणार आणि त्यात राणी सरकारांचा सहवास. पाचन, कोच्चू, कोच्चू, आम्हाला खरंच विसरून जाणार नाही ना तुम्ही? तुला चेष्टेशिवाय दुसरं सुचतच नाही का? पाचन, कोच्चू, अरे आम्हाला नाही वाटत मावेली किराला आमचा जीव रमेल असं. का? तिथल्या कशाबद्दल मुळे आत्मीयताच वाटत नाही रे. छे.
पाचन ही 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 कसली पद्धत? कोणती? नवऱ्यानं बायकोच्या माहेरी राहायला जायचं? स्वाभिमानी माणसाला तर ते शक्यच नाही. कोच्चू, बायकांना स्वाभिमान नसतो. म्हणजे मी नाही समजलो. बायकांनाही काही ठिकाणी आपलं माहेरचं घर, माहेरची मायेची माणसं हे सारं सोडून सगळं सगळं विसरून नवऱ्याच्या घरी जात. अगदी एकजीव होऊन नाही राहत तिथं. पाचन, अरे खरंच रे, असा विचार मनात कधी आलाच नाही. स्त्रीचं मन पुरुषाला कधी कळणार नाही हेच खरं. अरे पण मी हे काय बोलत बसलोय? अहो कोच्चू, तुम्हाला थोरले महाराज त्यांच्या महाली बोलवतायत. छान. चला, मामा वाट पाहत असतील. हं. मामा, आपण जातीनं आलात? आम्ही निघालोच होतो आपल्या महाली. असू दे असू दे. झाली निघायची तयारी? मामा, नमस्कार करतो मामा. आयुष्मान भव. तयारी झालीच म्हणायची. तुमचं रंग समान जातीनं पाहून घेतलेत ना? होय. रवी वर्मा, तुम्ही खुश दिसत नाही. मनात काही ठेवू नका. जाताना मन मोकळं करा. आता मावेलिकेला तुमचं पुढचं आयुष्य जाणार आहे. लक्षात ठेवा, पुरुतार्थीचं घर हेच तुमचं घर आहे. ही आपली मातृकुल परंपरा आहे. तुमचे वडील नाही इथे किलीमानूरला राहिले? हो. आता उद्या मंगलेचा विवाह होईल, तिचेही पती इथे किलीमानूरला राहतील. एक लक्षात घ्या, तुमच्याजवळ तुमची कला आहे. केवढा तरी विरंगुळ आहे तुम्हाला. तुमच्या पिताजींनी आपला प्रचंड ग्रंथसंभार बरोबर आणला होता. त्या आनंदातच ते इथे रमलेत. आम्ही मात्र नाही संसारात रमू शकलो. तुम्हाला सांगू, अखेर माणूस जगात एकटाच असतो हेच खरं. ते एकटे पण संपवायलाच तर आम्ही तपश्चर्याकडे वळलो. रवी वर्मा, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप सुखी व्हा, खूप सुखी व्हा. तुम्हाला फार मोठं व्हायचंय, लक्षात आहे ना? हो. चला तर मग, निघायची सर्व तयारी झाली आहे. माता पित्यांचं दर्शन घ्या. चला. मामा, मामा, नमस्कार करतो. कोच्चू. पुरुतार्थी, पुरु, आज आपल्या जीवनाची, सहजीवनाची ही पहिली रात्र मोठी भाग्याची आहे नाही? पुरु, आकाश पाहिलंस? नक्षत्रांनी कसं भरून गेलंय. असं वाटतं स्वर्गातले अप्सरा आपल्याकडे पाहून डोळे मिसकावतायत. बागेतल्या फुलांचा मंद सुगंध, हा सुगंध वाऱ्यावर तरंगत महालात प्रवेश करतो. पुरु, ए, असं लाजायचं काय कारण? आयुष्यात अशी पहिली रात्र एकदाच येते. मग या भाग्यशाली क्षणी असं दुरावं काय म्हणून? ये ये, अशी जवळ बैस. फुलांची शेज आपली वाट पाहते. पुरो, ए पुरो, माझ्याकडे बघ तरी. बघ बघू. तुझ्या टपोऱ्या डोळ्यात मला माझं प्रतिबिंब बघायचंय. आपल्या अध्ययनात वेदांत चर्चेऐवजी शृंगारिक काव्यच अधिक होती वाटतं. आपण सौंधावर जाऊया. पुरू, अगं बघ तरी, रंग महाली केवढं रत्नभांडार विखुरले ते. चल. नको, दासदासींचं लक्ष आपल्या महालाकडेच असेल.
असे ना, प्रेमी युगुलांनी जगाची भीती थोडीच वळखायची असते. हा? इतरांचं आम्हाला माहीत नाही, पण राजघराण्यात मानमर्यादा पाळायच्या असतात. पुरू पुरू हं? पतीबद्दलच्या तुझ्या अपेक्षा पुऱ्या झाल्यात? पतीने ग्रंथ निर्मिती करून विद्वानांकडून मान्यता मिळवावी अशी आम्हाला फार हौस आहे. तर मग तुझी ही इच्छा पूर्ण होणं अशक्यच आहे. का बरं? काही काळ रंगकाम बंद ठेवावं आणि आणि संस्कृत काव्य करावं. आपल्याला त्याची आवड आहे ना. पुरू, कवी जन्मावा लागतो. अहो पण अगं पण जाऊ दे, ते तुला नाही कळायचं. पण पुरू, हं? मला मात्र तू बघता क्षणीच आवडलीस. फार फार आवडलीस. मी सुंदर नाही हे ठाऊक आहे मला. पण मला सुंदर वाटत असलीस तर पुरू, माझ्या डोळ्यांना तर तू विलक्षण सुंदर दिसतेस. विलक्षण सुंदर. तुझे डोळे, तुझा बांधा. प्रेम या शब्दाचा अर्थ फक्त एवढाच? नाही, पण प्रेमाची पूर्तता याशिवाय होत नाही हे खरं. अरे, हे काय? तू दीप मालवून टाकलेस? हो. प्रेमी युगुलांच्या प्रणयाला प्रकाशाचं सुद्धा वावड. राजस्त्रीच्या शरीराचं दर्शन दीपाला सुद्धा होत नाही महाराज. राजकुल संपन्न वधूंनी असाच कुळाचार पाळायचा असतो. प्रकाश इतकाच काळोखही समर्थ असतो हे नव्हतं माहिती आम्हाला. या बेभान सुखातलं सौंदर्य चितारायचं बळ अंगी असणारा चित्रकार आणि त्याचा कुंचला अजून जन्माला यायचं. पुरुतार्थीशी संसार सुरू झाला खरा, पण रविवर्म्याची इथं कुचंबणा होत होती. पुरुतार्थी राजघराणं रीतिरिवाज यातच मोठेपणा मानते आहे. कलावंत म्हणून तिच्या लेखी आपल्याला काहीही किंमत नाही हे जाणवल्यामुळं रविवर्मा दिवसेंदिवस अस्वस्थ होत गेला. आणि मग एक दिवस. यावं महाराज? पुरू, बरेच दिवस विचारीन म्हणत होतो. बोलावं? पुरू, अगं मला मला तुझं चित्र काढायचंय. काय? हो, तुझं आणि आपल्या तान्या रामवर्माचं. तू त्याला जवळ घेतलंयस, त्याला अमृतरस पाजतेस, अगदी अगदी यशोदा कृष्णासारखं. क्षमा असावी. पण मावेलिकिराच्या राजघराण्यात असल्या गोष्टींना स्थान नाही. आमचं चित्र काढून आम्हाला स्वतःची किंमत कमी करून घ्यायची नाहीये. पुरू, तू निष्कारण गैरसमज करून घेतेस. अगं अगं चित्रकला ही निसर्गातून जन्मलेली कला आहे आणि चित्र मी काढणार आहे. त्यात तुझी किंमत कमी होण्याचा प्रश्न येतोच कुठं? राजघराण्यातील व्यक्तींनी स्वतःची चित्र काढून घ्यायचीच असतात. त्रिवेंद्रमला आम्ही होतो ना, तेव्हा राजेसाहेब राणीसाहेबांनी स्वतःची चित्र काढून घेतली. पण आम्हाला काढून घ्यायची नाही. आपला पती चित्रकार असावा हेही आम्हाला पसंत नाही हे आम्ही आपल्याला विवाहानंतर पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, आठवणीत आहे माझ्या. आपण खूप चांगले आहात, पण पतीला चित्रकार म्हणून संबोधलं जावं हे आम्हाला सहन करता येत नाही. पुरू, आम्हाला समजून घ्या महाराज. ठीक आहे पुरू, एक विनंती आहे. महाराज, विनंती? आज्ञा करावी. नाही पुरू, विनंतीच. मला एखादी जास्त प्रकाशाची खोली मिळाली तर बरं होईल. या इथे चित्र काढायला काही अडचण आहे का? नाही,
म्हणजे इथं प्रकाश कमी येतो, शिवाय निवांत जागा नाही आहे ही. म्हणजे आपल्याला वेगळा महाल हवाय तर. केवळ या कारणासाठीच मी वेगळ्या जागेची विनंती करतोय. आमचा सहवास आपल्याला नकोसा झालाय. अर्थाचे अनर्थ होत आहेत पुरू. कळलं, ठीक आहे. आपल्यासाठी वेगळ्या आणि निवांत जागेची सोय केली जाईल. कोण आहे ते? चित्रावरचं आच्छादन बाजूला करून अपुरं चित्र पाहायला कोणी परवानगी दिली हिला? कोण आहे? कोण आहे? क्षमा असावी महाराज, करायला नको ते धाडस केलं. अभय असावं. पुन्हा मी महाराज, मी सफाई करायला येत असते तशीच आज आले. हे रंग, हे कुंचले रोज पाहायची मी, पण चित्र पाहायची इच्छा होती. एरवी महाराज, आमच्यासारख्या क्षुद्र नोकरांना. थांब. अशी उभी राहा. सुरेख, छान. पाठमोरी हो. महाराज, त्या चित्राकडे पहा. छान. काय घेऊ रे क्यों बांधायचं? हे सारनाथ, हे डोळे, सगळंच अप्रतिम. रंग आणि रेषा यांचा किती सुरेख मिलाप झाला हिच्या आकृतीत. महाराज, थोडी मान वळव. छान. अप्रतिम. वाह. तुझं नाव काय? कामिनी महाराज. आमच्या परवानगीशिवाय आमच्या अनुपस्थितीत अपुरं चित्र पाहण्याचा तू अपराध केलायस. महाराज, क्षमा. तुझ्या अपराधाबद्दल शिक्षा करण्यात येईल. महाराज, उद्यापासून रोज दुपारी तू इथं यायचं आहेस आणि आत्ता उभी होतीस ना, तशीच उभी राहायचं आहेस. महाराज, अगं, आम्हाला तुझं चित्र काढायचंय कामिनी. महाराज, लोक काय म्हणतील? सुंदर शरीर हे फक्त कामवासना भागवण्यासाठी असतं असं मानणाऱ्यांची मी पर्वा करत नाही. जा आता तू आम्हाला जी हवी आहेस ना, ती आम्ही तुझं जे चित्र काढणार आहोत त्यातून अमर करण्यासाठी. अरे वा पुरू, आज सकाळी सकाळीच बरं येणं केलं आमच्या महाली. आपल्याला कळलं का महाराज? हं? मंगला देवींचा विवाह ठरलाय. कळलंय आम्हाला. आपण किलीमानूरला जाणार. जाणार तर खरंच, पण अजून अवकाश आहे विवाहाला. हा विवाह मंगला देवींच्या मनाप्रमाणे तर होत असेल ना? अर्थात, पण असं का म्हणता? नाही, त्यांचे पती म्हणे नृत्य गायन निपुण आहेत. कला नैपुण्य हा माणसाचा दोष असतो का? एकूण मेहुणे पसंत आहेत तर. बेशक, आई साहेबांनी आणि मामानी पसंत केलेला जावई उत्तमच असणार. आमचं राजघराणं प्रतिष्ठेचं आहे. असा जावई इथं नसता कोणी पसंत केला. असं आमची निवड केलेली असून सुद्धा? तो दैवयोग होता, केवळ दैवयोग. पुरू, महाराज तिरुवलम यांची तशी इच्छा होती म्हणे. म्हणजे आम्ही तुम्हाला पसंत नव्हतो? पसंत नाही असंच ना? आम्हाला आपलं हे चित्रकलेचं व्यसन पसंत. चांगल्या गोष्टींचं व्यसन नसतं आणि साहेब, मग? तो ध्यास असतो, ध्यास. काही असो, असल्या थिल्लर गोष्टी आमच्या राजघराण्यात प्रतिष्ठेच्या आणि सभ्यतेच्या मानल्या जात नाहीत. काय थिल्लर गोष्टी?
आमच्या महाली तुम्ही अस्वस्थ होता म्हणून स्वतंत्र महाल मागून घेतलात. तेव्हाच आम्ही समजलो होतो. भलतच. वरच्या महाली उजेड कमी आहे, तिथं चित्र रेखाटताना त्रास व्हायचा. शिवाय इथं व्यत्यय नाही. व्यत्यय म्हणजे आमचा, होय ना? पूर्व पूर्व आम्ही समजलं नाही. पण आम्ही पुरेपूर समजलेलो आहोत. पूर्व, अगं असा त्रागा करणं बरं नाही. तू समजतेस तसं काही नाही आहे. आणि तसं काही घडेपर्यंत आम्ही वाट पाहणार नाही आहोत. दूर करा त्या चित्रावरचा पडदा. हे हे काय आहे? हे चित्र आहे पूर्व, अपूर्ण चित्र. ते आम्हालाही कळतंय. कुणाचं चित्र आहे हे? कामिनीचं, वाड्यावरच्या दासीचं. दासीचं चित्र. दासीचं चित्र काढत नाहीत का? आम्ही सुद्धा तुझं चित्र काढण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. आम्ही कामिनी इतक्या सुंदर नसून सुद्धा ते कोणी ठरवायचंय? चित्र आम्ही काढणार आहोत. तरीही असल्या थिल्लर गोष्टींना महत्व देऊन आमचं हसं करून घ्यायचं नाहीये आम्हाला. पूर्व, कामिनीचं चित्र काढणं हा निव्वळ बहाणा आहे तुमचा. पूर्व, कामिनी दासी असली ना तरी ती उच्च कुलीन नायर घराण्यातली मुलगी आहे. अहो तुम्हाला नसली तरी जनरीतीची पर्वा तिला बाळगली पाहिजे. पूर्व, पूर्व, तू काय म्हणतेस तेच कळत नाही मला. हा राजवाडा आहे. इथं कोणतीही गोष्ट गुप्त राहत नाही महाराज. रोज दुपारी कामिनी इथे येते. हो, येते. आणि इथे काय चालतं हेही आम्हाला माहित आहे. पूर्व, हा मावेली किराचा राजवाडा आहे महाराज, किलीमानूर नव्हे. आणि मावेली किरा म्हणजे राजघराण्याची प्रतिष्ठा आहे. बस करा, बस करा. तुम्ही आणि तुमचं ते राजघराणं, त्याची प्रतिष्ठा तुम्हीच सांभाळत बसा. आम्हाला त्याचं काडी मात्र सोयरसुतक नाही. ते तर आम्हाला माहीतच आहे. पण आम्ही एक आणि अखेरचं बजावतो. कामिनी यापुढे रंगशाळेत येता कामा नये. पूर्व, ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही. पूर्व, 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 या घरात आपले स्वभाव पटतील असं मला वाटत नाही. मग तुमच्या दृष्टीने मी सामान्य असेल तरी मी कुठेही मानानं जगेन. कुठेही. कुठे जाणार? त्रिवेंद्रमला. कदाचित नाही जाणार. मग या तुरुंगातून बाहेर कुठेही. बाहेर विश्व मोकळं आहे. मर्जी तुमची. पण एक वचन हवंय. वचन? बोला. पुन्हा कामिनीला भेटू नका. नाही, नाही भेटणार. परत कधी येणार? जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा. पूर्व, पूर्व, मी इथून रागावून जात नाही. पण पण हे आश्रितासारखं जगणं मला मला शक्य नाही. मी कलावंत आहे. ज्यावेळी माझ्या पात्रतेची तुला ओळख होईल त्या दिवशी मी जरूर परत येईन. पण आश्रित म्हणून नव्हे, तुझा पती म्हणून. राजा रवी वर्मा रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित माधुरी आठवले यांनी केलेल्या नभोनाट्य रूपांतराचा तिसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. यातील भूमिका आणि कलावंत: राजवर्मा विवेक देशपांडे, महाराज तिरुवाल अरुण नाईक, पाचन विवेक कुलकर्णी, महाराणी लक्ष्मीदेवी शांता तांबे, रामय्या प्रभाकर गुरव, पुरुतार्थी नेहा कुलकर्णी, कामिनी अश्विनी देशपांडे आणि रवी वर्मा प्रकाश गडदे. सूत्रधार वामन काळे. पार्श्वसंगीत बासरी विजय पवार, व्हायोलिन शंकर कबाडी, सतार रफिक नदाफ आणि तबला मनमोहन कुंभारे. तांत्रिक सहाय्य सुधाकर देशपांडे आणि मायाप्पा माने.
आणि सादर करते शशी पटवर्धन. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.